भावी आमदार समजू शकतो आपण ज्या गोष्टींचं काम केलं किंवा आपण अंडरमध्ये ज्या गोष्टींचं काम झालं ते प्रॉपर त्या लोकांनी करून गरजेचं आहे ना की फक्त उभा केला थोडा वेळ काम केलं त्यांची तासाचे रेट तुम्हाला माहिती आहे. हॅलो हे कधी विकणार आहे कुठलं उद्या परवामध्ये ठीकच आहे ना ठीक आहे. त्यांचंच आहे हाच दिग परत आतमध्ये जातो. तुम्हाला बोलू तुम्ही म्हणाल हा करता असंच ते कसं आहे की हे उचलण्याच्या मध्ये दुसरं मटेरियल टाकून देणार आहेत ना. पण मला एक सांग मला विचारायचं आपण माल कुठे टाकतो मला विजिट करून तिथे एक वेळ असतो माप्याच्या जवळ आहे तुम्हाला ती सिस्टीम कशी आहे आम्ही त्या काढलं आहे दिलं वॉर्डाला घर आहे का आता हे जर काढलं ना कुठे बघ आता काय करू आपण आता तुम्हाला फक्त ते इकडे पहिले उद्या मॉर्निंगला पहिले आंबेडकर मग आता आम्ही कुठे माहिती आपलं सोनापूरला हनुमान मंदिर त्याच्या मागं आलं ना तिथं पट्टीचं इथं आम्ही तिकडनं पोलीस स्टेशनपासून गाडी घेऊन मागणं आलो लल्लूबाईमधून नाही गाडी इथं लावली ना पाठीमागं लल्लूबाईच्या इथं त्या साईडच्या नाल्या का एक मिनिट चालेल. मग तुम्ही आलात तर बरं पडलो इथं आता कसं तुम्ही असलं तसं तुम्ही आलं तर त्या अधिकाऱ्यांना मग भाईंना सांगून घेऊ शकते ना तिथे आमचं थोडे ऐकणार आहे. समजलं ना कुठं या हनुमान मंदिराच्या पाठीमागं पट्टी आहे म्हणाला तिथे पटकन पटकन आमच्या इकडे पण तिकडचे नाले दाखवते भरले गेला का एवढं तरी कबूल करा म्हणजे मी काय मला हे तुम्हाला हे नाही करायचं आम्ही त्याची वकिली करतो आम्हाला त्याची काही घेणं मला माहिती आहे पण तुम्ही त्यांना पाठीशी घालू नका या लोकांना वटणीवर आहे ना झाल्यांना 10 वेळा कचरा आला ना आपण 10 वेळा त्याला उचलतो आपण आमचा विभाग स्लम आहे मान्य आम्हाला तो विषय नाही स्लम जरी असला तरी हे लोकांना काय वाटतं इथे कोण बघतंय थोडा वेळ लावा आणि फोटो काढून जीपीएस लोकेशन पाठवून द्या जीपीएस कॅमेरा लावा फोटो काढा सगळं येते पाठवून द्या संपला विषय असं नाही झालं प्रॅक्टिकली हलवलंच पाहिजे हे तुम्ही मानणार अजून 1 महिन्याने आला ना तुम्ही हे पण जमा होणार आणि परत तुम्ही करून गेलो उद्या करून टाकू तुम्हाला पण हे बोलून घेतो याचा फोटो आहे तुमच्याकडे दाखव बरं जरा कारण कसं माहिती होतं की परत तुम्हाला विनंती करतो की यांना पाठीशी घालू नका यांच्या प्रमाणे आपण एकत्र राहून जिथे पाहिजे ना लोकांना आता हे काम करून यांची बिलं काढलीत का आम्ही पत्र दिले बिलं काढू नका अशा लोकांना जोपर्यंत पूर्ण नाल्याचं पाहिजे अरे भाई आता आम्ही आंदोलन करणार आहे साहेबांचं पत्र यांनाच द्या आता हा तुम्हाला देतो म्हणजे यांना दाखवतो पत्र पण माणूस पाठवा लागेल कांजूरमार्गला कोणा पाठवतो साहेबांचं पत्र रेड होतं फक्त साहेब आजारी चौधरी साहेबांचं एक सज्जव साहेबांचं 4 जणांकडे फक्त माझी मागणी आहे तोपर्यंत यांची बिलं काढायची घाई करू नका नाहीतर आम्ही तुम्ही वाट पाहा आपल्याला पुऱ्या लॉकसेटची पण चौकशी करायची ते सगळी आणि आम्हाला एक विजिट द्या तिथं ह्याला वाटी टोल नाका अचानक विजिट द्या आम्ही जाऊ सांगेल नाही
यांना आपल्याला कार्यालयावरती बोलवायचं, त्यांच्यामुळे माझ्यामुळे एखादं असं पण असेल तुम्हाला काय गोष्टी माहित नसतील तुम्हाला जाईल आपल्या इकडून गेले नाही माहित नसतील असं गृहीत धरू विषय आपल्याला ते सगळ्या गोष्टी ओपन करून दाखवतो. मग आहे ना जीएल कोड आहे ना. मागच्या मी खाली माहिती घेतली मागच्या वर्षी तेव्हा लोकेशनमध्ये पण घोळ केला होता. फोटो काढतो ना काय होतं बाईकला लावतात जीपीएस मशीन बाईक पळवतात आणि डंपर फोटो तुम्ही बघितला वेगवेगळे स्पॉटला साहेब जून मध्ये झालेला आहे बघा. तुम्ही असं काय परत तुम्ही 10 दिवस जून मध्ये साहेब ही नाला जून मध्ये झालेला डेट बघा. असू द्या साहेब तसं काय म्हणणं नाही. आम्ही परत करू तुम्हाला फक्त मराठी म्हणणं एवढंच आहे की आमचं पण तुमचं तुम्ही समजून घ्या की इश्यू असेच येतात. मी कोण करत नाही असं नाही. महाराष्ट्रीयन अधिकारी आहेत फक्त आता हा काय म्हणजे वरचा जो आहे ना हा कचरा दिसतो बरोबर पण जिथे जी लेअर आहे त्या लेअरमध्ये जास्त फरक दिसत नाही. आता समजा आपण उतरलो थोडं पाणी येणार 100% माणसांबरोबर 100% 100% 75 रनिंगमध्ये तो 25% असंच जाणार 75% झाले नाही झाले. आता एक काम करू मी खाली येतो तुम्ही माझ्याबरोबर खाली तुम्हाला ना याचे जीपीएस फोटो देतो अगोदरचे नाही. आता काही लॅपटॉप पॅरासिस होणारच असेल तर जाऊया आपलं नाही आपण आहे ना याचे ना हे जे काय म्हणतो त्याला याचे फोटो देऊ. मला कळाली इथं मशीन आली होती बरोबर. आम्हाला आमची मागणी फक्त एवढीच आहे की आम्ही ह्या गोष्टी तुम्हाला दाखवण्यापेक्षा तुम्ही त्यांना धारवदार आहात. तुम्ही इंजिनियर आहात, तुम्ही उच्च शिक्षित आहात आणि तुम्ही त्या एका चांगल्या वर्ल्ड क्लास क्वालिटीची आमची मुंबई महानगरपालिका आहे त्यामधले तुम्ही अभियंते आहात. आम्हाला तुमच्यावरती अभिमान आहे. तर आम्ही चुका काढण्यापेक्षा तुम्ही जास्त चांगल्या काढू शकता. तुम्ही त्यांना फाटू घालू नका असं आमचं म्हणणं आहे. तुम्ही निदर्शना आणून द्या असं जे काही असेल आणून द्यायची गरज नाही. वर्ल्ड क्लास क्वालिटी आपली मुंबई महानगरपालिका. एखाद्या देशाचं बजेट आहे ते एखाद्या देशाचं आणि त्या महानगरपालिकेमध्ये आम्हाला जर आम्ही थोडक्यात कसं आहे भले आम्ही उच्च शिक्षित आहोत परंतु ह्या क्षेत्रातलं जास्त मध्ये आपल्याला आहे म्हणून आपल्याला त्या ठिकाणी नियुक्त केलेलं आहे. कितीतरी लोकांमधून तुमची नियुक्ती झाली नाही. मी स्वतः यायला तयार कधी कधी आहे ना बाकीचे पण काम मान्य आहे मला काही राहिलं इतकी गंभीर. आता मला एक सांगा जो सापडला तो तुम्हाला सांगा तिकडे होर्डिंग पडली जोपर्यंत कोणालाच माहीत नव्हतं त्याच्यामध्ये काय घोळ आहे भ्रष्टाचार आहे काय हा नंतर निघाला. हे असं होऊ नये काहीतरी मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून म्हणतो. पहिल्या दिवशी जो पाऊस झाला त्यामध्ये पण एवढं पाण्यासारखं पण जागो झालं. ह्या सगळ्या गोष्टी आणि मुंबई महानगरपालिकेत आपण सुधारणार कधी सुधारणार या गोष्टी रेग्युलरली तुमच्या मनाला वाटू द्या की त्याला मी अभियंता लाखो लोकांमधून मी सिलेक्ट झालो मुंबई महानगरपालिकेसारख्या चांगल्या संस्थेमध्ये. तर मी माझ्या पद्धतीने काम केलं. आम्हाला मोकाच नाही भेटला फॉलो करून कामं करून घेतो. आम्हाला हा मोकाच नाही भेटला पाहिजे. तुम्ही मराठी अभिनेते आहात तुमच्यावर अभिमान आहे आम्हाला. काय झालं त्यांचं काहीतरी जाधवरांना वेळ मधले समजा ठीक आहे कचरा होता वरती तो साफ केला परंतु आज 75% मान्सून पूर्व साफसफाई केली असं म्हणतात. तर मी यांना म्हणलं आपण उतरून बघूया किंवा त्यात काय आपण बघा 75 झाले का आम्ही उतरून तुम्हाला 75 म्हणजे तुम्ही पगार घेऊन आम्ही उतरतो तुम्ही पगार विषय तसा नाही. 75% झालेलं नाही हे मी सांगू शकतो. त्याच्यावर मी पैसे धरायला तयार आहे. 75% झालेलं आता ते रफिकनगरचं तुम्हाला रफिकनगरचा फोटो नारळ दाखवला. मुंबईचा पुरा सगळ्या तुमच्या त्या 18-16 नाल्याचा सगळा प्रवाह इथं मानतो नाही. हा खूप मोठा नाला आणि सगळं समुद्रामार्गे इथनंच तर चालले पाणी इकडे जोडलं. मुंबईचं एंट्री पॉईंट आहे. असं नका बोलू डायरेक्ट आम्ही पण करतो असं नका. आमचं एकदम झिरो करताना हे आम्हाला वाईट वाटतं. काय झालं माहितीये का हे बाजूवाले कोण असतात बाजूवाले राहणारे मला एक फक्त बोलायचं की घावला तो नेहमी चोरच असतो. मी काय सांगतो जोपर्यंत आपण दाखवत नाही तोपर्यंत प्रॉब्लेम तोच
आपल्या आता परिस्थिती वेगळी आहे, पण आपण परत तुम्ही एक काम करा ना, आता आपण परत चालू करू आणि परत तुम्ही त्या साईडवर आपण 7 दिवसांनी परत तुम्ही बघा. आम्ही येणार, परिस्थिती डेव्हलप होत आम्ही मी माझ्या हे ऐका ऐका मानपूर शिवाजीनगर विधानसभेमध्ये मनसेचा विभागाध्यक्ष या नात्याने मला तुम्ही जेव्हा पण तुम्ही व्हिजिट करा मला फोन करा, मी यायला तयार आहे. माझी माणसं घेऊन मी उभं राहणार. तुम्ही काम आम्ही एकदा समाधान होऊ ना, तुम्ही काम व्यवस्थित केलं आणि सरकारचं समाधान होणं मेन गरजेचं जो वचक येणार तो आमचा नाही. लोकांवर थोडासा भाग वेगळ्या पद्धतीचा काय होतं, आभाळ फाटले आम्हालाही मान्य आहे, ठीक आहे. लोक असलं एरिया आहे, ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कुठेतरी आपण सुरुवात आम्हाला इकडून करायची आहे. इकडून करत करत आजपासून आपण उद्यापासून आपण चालू करू नको. तुम्ही पण बरोबर आहात, 100% बरोबर. तुम्हाला मग तुम्हाला सांगा, तुम्हाला पण आमचे एफर्ट दिसतील काय करतो आम्ही म्हणत नाही, पण अजून काय आमच्या कामामध्ये सुधारणा होता तर असं तुमच्या लक्षात नाही आलं. आम्ही तुम्हाला नावं ठेवत नाही, पण काय होतंय, तुम्हाला एखाद्या दबाव असेल, वरिष्ठ असेल, काय असेल, काय प्रॉब्लेम असेल, तुम्ही त्यांना पाठीशी घालायचं मजबुरी असेल, त्या मजबुरीतून बाहेर पडा. आम्ही तुमच्यासाठी लढू, काय फरक पडत नाही. आम्ही उद्या पण एक काम करा, मला उद्या सकाळी हे लावून पहिलं आंबेडकरला झालं, पहिला तो लोक आहे तुमचं पण ठेवा. हो, मला सांगा, मी येतो. माझे सगळे सहकारी घेऊन आणि आपण 2-4 दिवस परत मग आपण आणि तुम्हाला तिकडे जर प्रॉब्लेम येत असेल ना त्या झोपडपट्टीमध्ये, आम्ही लोकांना कन्व्हिन्स करू बाबा हे बांधकाम जर तुमच्या घरामध्ये हे पाणी शिरलं त्यामध्ये तुमची लोक लहान मुलं, वृद्ध माणसं आजारी पडली, कोणी असं अचानक दबाव काय करणार, त्यापेक्षा स्वच्छता थोडी राहिली तर चांगलं आहे. त्यामुळे त्यांनाही समजून सांगू, तुमची अडचण असेल तुम्ही सांगू, काय प्रॉब्लेम. चला चला. मला वाटतं घरात आहे की बाथरूम जाबा ड्रेनेज कटलाय ते एवढं मोठं घर हे महानगरपालिकेचं मोठं शौचालय नाही का डायरेक्ट सोडली तर आहे परवानगी आधी शौचालयाची सोडायला नाही. ऍक्च्युअली बघा तुम्हाला आता मग नाले आपले कसे स्ट्रॉंग वॉटर बघा हे आपलं सगळं झालं ना, एक मी ऑफ रेकॉर्ड तुम्हाला सांगतो, नाले कसे होते आपले स्ट्रॉंग वॉटरसाठी, आपले सिवर लाईन असं स्ट्रॉंग वॉटर पावसाळ्यात पडणार तेव्हाच पाणी पाहिजे, बाकीचं ड्राय पाहिजे. सुधारणा होते हळूहळू, लोड जास्त डबल वाल्याचं बाथरूम आहे सरळ त्या बाथरूम वाल्याला सांगितल्यापेक्षा महानगरपालिकेला तुम्हाला वाटलं हे पण आमचं एक शाखाध्यक्ष तिथे थांबला आहे तुम्हाला फोटो दाखवा ना. आम्हाला ते एक काम कर, मेरे को है ना फोटो भेजे का आम्हाला पाठवून द्या, ते पण आहे. हाँ ठीक है ठीक है ठीक है. मैं उनको जरा जाना है तो मैं एक काम कर, जीपीएस कैमरा तेरे पास जीपीएस कैमरा है, टाइम स्कॅन गुगल फोटो मध्ये झालं सांग. मला पण समजा विजिट करायचं, एक काम करशील फोटो भेज. हाँ ठीक है ते होते नंतर फोटो भेजे है ना, होतं ते सिंपल फोटो पण. एरिया एक एरिया का नाम क्या है, संजय नगर पार्ट 2 ना, ठीक है. मक्का मस्जिद आपल्याला लोकेशन घेऊन घ्या फक्त उद्यापासून एक यांच्यावर आपलं काम. आता आम्हाला जे छोटे नाले आहेत ना त्यासाठी महानगरपालिकेच्या लोकांना पण आम्ही आवाहन केले की आपण या, आपण संयुक्त दौरा करू, त्याशिवाय कळणार नाही. लोकांचेच काम आहे, पब्लिकला थोडं रिलीफ गेल्याशिवाय कळत नाही. आपण कसं आहे, तुम्ही फोटोवर अवलंबून राहाल, ते लोक त्यांची मस्तपैकी पेमेंट काढून जाणार आणि निवांत राहणार. बाकी इथं लोक मारतात टॅक्स भरून, जे टॅक्स भरतात त्यांना त्रास होतो. तू काल परवा आम्ही तिथून बांधकाम प्रॉपर्टी टॅक्स तिकडे त्या पट्ट्यामध्ये सगळे फुकट आहे ना सगळं. गाडी घेताना काल पण एमएसच्या असिस्टंट कमिशनरला मेयर कोटे यांनी प्रश्न विचारला, सस्पेंड करायची मागणी केली. चालते मला फक्त फॉरवर्ड करा ना. जावा ए भाई जाऊ दे, त्यांना पण लेट होते. त्यांना जरा दारू धरणार कचऱ्याचं मशीन म्हणत नाही, कचरा नाही. आता समजा पूर्ण साफ आहे
बाजूला पाणी येत नाही. हा आपलं त्यांनी तुम्ही म्हणतो तर याला कवा आहे, पाण्याचा कवा आहे. आम्हाला जो बनवला हा फक्त डम्पिंग, बाजूला डम्पिंग लावून ओरिजिनल होतं ना बाहेर कुठून निघतो की नाही बाहेर निघतोय ना बाहेर जातं मध्ये दिसते म्हणजे पाणी ते जमा होतं फिरून. आता एवढं चांगला झरणा दिसतोय आपल्याला घरा काय म्हणतात त्याला धबधबा ना, एवढं छान म्हणजे असं ते डेकोरेशन पण करता येतं, एवढं छान दिसते पण खाली साठते पाणी. तेच आहे का ते? काय पूर्ण हे बघ काय स्टार्टिंग आहे पण सगळं आणि इंडस्ट्रियल वेस्ट आहे ना हे पाठव आणि मेडिकल हा आशीर्वाद कोणाचा महानगरपालिकेचा आहे ना. हो समजा आपण म्हणून आम्ही कोणाला लिहितोय बघा ना, म्हणून ते लक्ष देत नाहीत गवारे. अरे हो ना करतात ते म्हणतात साहेब लोकॅलिटीचा प्रॉब्लेम येतो. काही करत नाही आम्हाला दिसते काय गोष्टी काय गोष्टी आपण बघा आपण आता पूर्ण 100% चांगलं करू शकतो तेवढं करूया. तिकडे तुम्हाला आहे आमची विनंती आहे की त्यांच्या मालमत्तेवर बसून त्यांना हे करायला हवा. तुमची मानकं आहेत जी आदर्श मानकं ती त्यांना पूर्ण करायला हवा. त्यांना पाठीशी घालू नका. तर आम्ही तुम्हाला कशाला बोलू, आम्ही तुम्हाला नाही बोलणार. 100% मी येतो आपण एकत्र करून घेऊ त्यांच्याकडून. ते त्यांच्याकडे नाही ते मानक आहे ते संयुक्त दौरा त्यांचा पण घ्यायचा. एक दोन दिवसात त्यांनाही बोलवतो आपण. वॉर्ड ऑफिसरला उद्या भेटतो मी तिकडे होतो ना. बरं ठीक आहे.